होता तेव्हा अग्निदेव असतात ते कामदेवतेचा एक अंश स्वतःकडे घेतात. अच्छा. त्याला बोललं जातं मदन. आता मदन, आता आपण बोलतोय मदन म्हणजे काय नक्की नाही का, तर मदन आणि कामदेवता आपल्याला असंच वाटत असेल, पण कित्येक संत झाले, जसं संत तुकारामांनी भगवान विठ्ठलाला उपमा देण्यासाठी हा मदन शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, याचा अभंग आपण ऐकतो तो. याचा म्हणजे असं अर्थ होतो की राजस सुकुमार असा विठ्ठल आहे, तो एवढा सुंदर आणि निर्मळ आहे की जसा तो मदनाच्या पुतळ्यासारखा म्हणजे कामदेवतेच्या पुतळ्यासारखा आहे. आणि रवी शशी कळा लोपलिया म्हणजे भगवान चंद्र आणि सूर्य त्याच्यासमोर फिके आहेत. किंवा मदन मोहन मधुसूदना म्हणजे प्रत्येक वेळेस कित्येक संतांनी याचा उपाय उपमा देण्यासाठी केला देवाला. तर याचा म्हणजे मदनाचा अर्थ असा होतो. अच्छा, म्हणजे एकदम कोमल. आणि या मदन म्हणजे मदनाचा एक पाठ अग्निदेव